नमस्कार, मी श्रीकांत घुले. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. स्फोटाने डोंबिवली एमआयडीसी हादरलेली आहे. एमआयडीसी मधील मेट्रोपॉलिटन कंपनीत स्फोट झालाय आणि या स्फोटामध्ये काही कामगार आणि नागरिक जखमी झाले. तर 200 मीटर परिसरातील घरांच्या काचा देखील फुटल्याची माहिती मिळते. या घटनेमध्ये 4 कामगारांचा मृत्यू झालेला आहे. जवळपासच्या केजी कंपनी, आंबोधन या कंपन्यांमध्ये देखील आग लागलेली आहे आणि या स्फोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. स्फोटामध्ये 40 जण जखमी झाले असून त्यांना डोंबिवलीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर नेपच्यून हॉस्पिटलमध्ये 15 जणांवर उपचार सुरू आहेत अशी देखील माहिती समोर येते. केजी कंपनी, आंबोधन कंपनीमध्ये आग लागल्याची दृश्य आपण पाहतोय. डोंबिवली एमआयडीसी मध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडलेली आहे. मेट्रोपॉलिटन या कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आणि त्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील इतर कंपन्यांमध्ये आग लागली. त्यामुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. दरम्यान डोंबिवलीमध्ये ही नेमकी घटना कशी घडली आणि ज्या घराच्या काचा फुटलेल्या आहेत त्या घरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांनी. पाहूयात. फेज क्रमांक 2 मधील सोनारपाडा परिसरातील अंबर या केमिकल कंपनीमधील बॉयलरचा जो स्फोट झाला, त्या स्फोटाचे हादरे ते 200 ते 300 मीटर जाणवले. आपण पाहू शकतो की हे रामचंद्र पाटील यांचं घर आहे. या घराचा जे ग्रिल आहे ती अक्षरशः निखळून बाहेर पडलेली आहे. याच्यावरूनच आपण या स्फोटाची तीव्रता समजू शकतो. पण पाहू शकतो की घराची एकही काच शिल्लक राहिली नाही आहे. ही एवढी मोठी जी ग्रिल आहे, ही ग्रिल अक्षरशः निखळून खाली पडलेली आहे. हा जो आपण पाहू शकतो, ही जी कंपनी आहे समोर, या कंपनीमध्ये स्फोट झाला होता आणि हे जे घर आहे हे कंपनीपासून अक्षरशः 300 ते 400 मीटरवर आहे. आणि आपण पाहू शकतो की घराच्या काचाही पूर्णतः फुटलेला आहे. पूर्ण घराचा अस्तव्यस्त झालेला आहे. आपण पाहू शकतो की खाली एकही घराची काच शिल्लक राहिली नाही आहे. अक्षरशः घरामध्ये एखादा स्फोट झाला आहे अशी ही परिस्थिती आहे. आपण अजूनही घराचं हे परिस्थिती बघू शकतो की हे त्यांचं एक बेडरूम आहे. पाहू शकतो की बेडरूममध्ये किती प्रकारे हे काचांचं नुकसान झालेलं आहे. अक्षरशः काचा हा खाली कोसळलेल्या आहेत. बसायला जागा शिल्लक राहिली नाही आहे. पूर्ण अस्ताव्यस्त हे घर झालेलं आहे. सुदैवाने या घरामध्ये कोणीही जखमी झालं नाही आहे. आणि ही जी तीव्रता आहे, ही तीव्रता आपण या पूर्ण परिस्थितीवरच जाणू शकतो. आपल्यासोबत आता या घराचे मालक आहेत रामचंद्र पाटील. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की सर, हा जो स्फोट झाला तेव्हा तुम्ही कुठे होते आणि कशा प्रकारे हा स्फोट झाला? स्फोट कसा झाला तो आता आम्हाला समजलं नाही, पण एवढा स्फोटचा म्हणजे प्रचंड हे होता की त्याच्यात आम्हाला सुचलं नाही की काय झालं आणि काय नाही. त्याप्रमाणे आम्ही तसं किचनमध्ये जेवण करत होतो म्हणून वाचलो आहे. नाही तर आमचा दुपारचा टाईम असतो बेडरूम आराम करायचा. पण आमच्यावर साईबाबांची कृपा असल्यामुळे आम्ही ह्याच मोठ्या एवढ्या संकटातून आज वाचलेलो आहे. कोणालाही कुठली दुखापत नाही झाली. पण आज घराचा प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि याच्या पहिलेही झालेलं आहे. पण शासन असं कुठल्याही प्रकारचं आम्हाला अजूनपर्यंत ह्या सगळ्या म्हणजे या विभागात नेहमीच असे स्फोट होतात एमआयडीसीत आणि त्याच्यामुळे हजारो म्हणजे लाखो लोकांचं नुकसान होतं. पण त्याला कुठल्याही प्रकारचे शासन काही लक्ष देत नाही आणि वारंवार ह्या कंपन्यांना एवढं मोठं स्फोट होतात. पण त्याचे काय ऑडिट करणं किंवा काय करणं, फक्त आज झालं आहे, आज एखादा मंत्री येईल आणि सांगेल की आम्ही त्यावर लक्ष घालू आणि हे करू.